नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आज ऐकूयात डॉक्टर दिलीप देवधर यांची मुलाखत. विषय गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. या मुलाखतीचा भाग दुसरा. मुलाखतकार स्वाती बन्नी. ऐकूयात तर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, मग तुम्ही मला सांगा, तुमचा टेलिव्हिजन जेव्हा तुमच्या घरी आला असेल तर तेव्हा आवडीचे कोणते कोणते कार्यक्रम होते? आता तुम्हाला सांगतो मी, टेलिव्हिजन म्हणजे मला आठवतंय की 73 साली टेलिव्हिजन आलं आणि तेव्हा नेमकी क्रिकेटची एक मॅच चालू होती. माझ्या घरात टीव्ही नव्हता. मित्राच्या घरात मी टेस्ट मॅच बघायला गेलो. त्या काळी बरं का की असं होतं की आपल्या घरात टीव्ही नसेल, दुसऱ्या घरात टीव्ही बघायला जायचं. रविवारी सिनेमा असायचा. त्या रविवारी सिनेमा बघायला दुसऱ्या घरात बरीचशी मुलं यायची आणि लोक येऊन यायची. म्हणजे तुला जर आपलं साधं उदाहरण देतो की आपल्या अदालतचा जो अँकर आहे तो, त्याच्या घरात गरिबी इतकी होती, इतकी गरिबी होती. त्यांनी स्वतः टीव्हीच्या आपल्या कपिल शर्माच्या शो मध्ये सांगितलं होतं की माझ्या घरात टीव्ही नव्हता लहानपणी, मी टीव्ही बघायला दुसऱ्या घरात जायचो. पण एका दिवशी असं झालं की शनिवारी अर्धा सिनेमा दाखवायचे त्यावेळेला आणि रविवारी अर्धा सिनेमा दाखवायचा. तर शनिवारी त्याने अर्धा सिनेमा बघितला आणि रविवारी त्याला त्या घरात प्रवेश करू दिला नाही, काही कारण असतील. आणि तो रडत रडत घरी आला. रडत रडत गेला. त्याला पप्पांनी त्याच्या वडिलांनी विचारलं, तू रडत का गेला? त्याने असं सांगितलं, मला टीव्ही बघू दिला. तेवढे जास्त त्याला म्हणले, तू इतका मोठा हो, तू टीव्हीवर दिसला पाहिजेस. अरे वा, हे जे इन्स्पिरेशन आहे, अगदी हे इन्स्पिरेशन आहे. हे इन्स्पिरेशन तो आज इतक्या वेळ झालेले आहे. आपण नाउमेद व्हायचं नाही, त्याला इन्स्पिरेशन कुठेतरी मिळेल असं सतत प्रयत्न केला पाहिजे. ती माणसं इतकी मोठी होणार नाही अपघात, पण निदान काहीतरी वरती येतील. हे प्रत्येक जण इतका मोठा होऊ शकत, पण निदान त्या उमेदीच्या काळात निराश न होता त्याने वरती येण्याचा तरी प्रयत्न केला. हे एक क्लासिकल उदाहरण आहे अपघात अँकर. त्याच्या घरात टीव्ही नव्हता, आज तो टीव्हीवरचा एक मोठा स्टार झाला. हे जे उदाहरण आहे हे सगळ्या लोकांनी डोळ्यासमोर ठेवलं. त्यामुळे टीव्ही घरात नसणं आणि टीव्ही असणं, तुम्ही कसे आहात, तुम्ही काय बघता, त्यातून काय शिकता आणि इन्स्पिरेशन काय घेता, त्याला फार महत्व आहे. खरंच. सर, तुमचा जन्म पुण्यातला आहे का आणि पूर्वीच्या पुण्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? माझा जन्म जरी पुण्यातला नसेल, माझं सर्व बालपण पुण्यात गेलंय. त्यावेळेला एसटी कॉलेजच्या पुढे पुणे नव्हतं. 61 साली जेव्हा महापूर आला 500चा, त्याच्यानंतर पुणे विस्तारित केलं. पण त्या काळी एसटी कॉलेज म्हणजे हद्द पुण्याची. म्हणजे आम्ही लहानपणी मंड्याच्या पलीकडे गेलेलो आम्हाला आठवत नाही. आणि आम्ही जेव्हा पुरातलं आमचं सगळं वाहून गेलो नेनेघाटावर 61 साली, आम्ही पर्वतीला राहायला गेलो एका घरात. आम्हाला म्हणले कुठे अरण्यात राहायला गेले. इतकं पुणे नंतर विस्ताराने वाढत गेलं. सायकल हे एकच वाहन प्रत्येकाच्या घरी एक एक किंवा 2-2 सायकल. मी फर्ग्युसन कॉलेज 67 ते 69 होतो आणि सायकल स्टँड होता. खरंच सायकल स्टँड होता. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये 2च मुलं फक्त स्कूटरवर यायची. आता 2 मुलं सायकलवर येतात की ते मला नाही. इतका हा काळ बदललाय. सायकल हे एकमेव वाहन पुण्यात तयार होतं. म्हणून पुणे हे सायकलींचं शहर आणि पेन्शनरचं शहर असं म्हणूनच ओळखलं जातं. आता पेन्शनरचं शहर म्हणून अजूनही ओळखलं जाते. आता हे सायकलचं शहर मात्र राहिलेलं नाही. हा मोठा फरक आहे. आणि त्यावेळेच्या लहान घरं असायची, माणसं पुष्कळ असायची
हो. आणि तरीही प्रवेश नवीन पाहुण्यांना असायचा. असायचा. म्हणजे मन इतकी मोठी असायची. खरंच. त्या काळी एकेका लहान लहान 2-2 खोल्यात 15-20 लोक सहज राहायची आणि आनंदाने राहायची. हो. आता 3 BHK मध्ये 3 माणसं असतात, पण ती कधीच कायम दुःखी असतात. हा मोठा फरक जाणवतो. त्यांच्या घरात कोणी येत नाही, फोनवरनं फक्त चौकशा केल्या जातात किंवा ऑनलाईन बोललं जातं, व्हिडिओ कॉल केले जातात, पण प्रत्यक्ष कोणी येत नाही. हा मोठा फरक आहे. त्यामुळे अटॅचमेंट राहिले नाहीत, फक्त ड्राय रिलेशन्स राहिले. ते फार मोठं वाईट. आणि करोनाच्या काळात तरी अजून रिलेशन ड्राय आणि एकमेकापासून लांब राहण्याची झाली असेल तर फार वाईट आहे. की मानवताच नष्ट होईल का काय असं वाटायला लागलं. इतका करोनामुळे विपरीत परिणाम सगळ्या समाजावर झालेला आहे. तो जायला काही वर्ष लागले. मी खरं म्हणजे डॉक्टर कसा झालो हा एक मोठा म्हणजे हा प्रश्न मीच याचं उत्तर देतो की आमच्या घरात कोणी डॉक्टर नाही. मी चौथा आमच्या घरातला. माझे 3 मोठे भाऊ, ते कोणी डॉक्टर नव्हते. माझे वडील डॉक्टर नव्हते. त्यामुळे मला डॉक्टर कसं व्हावंसं वाटलं हा एक मोठा अपघाताचा भाग आहे. म्हणजे त्या काळी पुण्यात बरं का कन्नड ब्राह्मण असे घरोघरी जाऊन भविष्य सांगायचे. घरी यायचं जाता जाता आणि भविष्य सांगायचे आणि पैसे घ्यायचे त्यावेळेला. भविष्य सांग असं घरोघरी फिरायचं. पण त्यातल्या एक कन्नड ब्राह्मणाने आमच्या घरी आला असताना माझ्या आईला सांगितले हा मुलगा डॉक्टर होईल. अरे बापरे. आणि मला ते ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण खरंच प्रयत्न कराल काय हरकत आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं आपण डॉक्टर आहोत आणि आपल्या घरात कोणी नाही तर आपण झालेलं काय वाईट आहे. आणि त्यामुळे मी सायन्सकडे गेलो आणि मग मला वैद्यकीय विषयात प्रवेश मिळाला. आणि मग मला असं वाटायला लागलं की मी फॅमिली डॉक्टर का नाही. फॅमिली डॉक्टरला जितकं महत्व समाजात आहे. त्या काळी फॅमिली डॉक्टर हीच प्रथा होती. 47 वर्षापूर्वी कन्सल्टंटचे म्हणजे दुर्मिळताच होती. म्हणजे मला आठवतं 2-3 फक्त कन्सल्टंट पर्यंत दिसायचे आम्हाला. म्हणजे आम्हाला कुठे पाठवायचं पेशंट म्हटलं तरी आम्हाला शोधायला लागायचा कोण स्पेशालिस्ट आहे. अशा तऱ्हेची आमची प्रॅक्टिस होती. तुला आश्चर्य वाटेल की आम्ही जर साधी युरिन तपासायला त्या डॉक्टरला काही कळत नाही असं. आता उलट चित्र आहे की तपासायला नाही सांगितलं डॉक्टर वेळा अशी परिस्थिती म्हणायची. इतक्या तपासण्यांचं प्रमाण आज वाढलेलं. पण फॅमिली डॉक्टर म्हणून मला जो अभिमान आज वाटतो की 5-5, 6-6 पिढ्या अशा 500, 600 किंवा 1000 फॅमिली माझ्याकडे असतात की ज्यांचा मी फॅमिली डॉक्टर आहे. तर मला सार्थ अभिमान वाटतो. आता ते क्रेडिट मी पेशंटला सुद्धा देतो. कारण टाळी एका हाताने वाजत नाही. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यांनी माझ्यावर श्रद्धा ठेवली, तेवढाच न्याय मी त्यांना दिला पाहिजे. आम्ही एकमेकाचे रेसिप्रोकेट होत असल्यामुळे रिलेशन्स टिकलेले. त्यामुळे नुसतं फॅमिली डॉक्टरवर अवलंबून असतं तर पेशंटकडे सुद्धा फॅमिली डॉक्टर टिकवणं अवलंबून असतं, जे आज थोडंसं प्रमाणात होत नाही. स्पेशालिस्टकडे परस्पर लोक जातात. पैशाचा आज लोकांची सजनता बऱ्यापैकी वाढलेली आहे. त्यामुळे अफोर्डेबिलिटीचा आता प्रश्न राहिलेला नाही. त्यामुळे लोक सहजतेने आता उलट चित्र झाले. स्पेशालिस्टकडे जाऊन मग फॅमिली डॉक्टरकडे जातात. जे उलट व्हायला पाहिजे की फॅमिली डॉक्टरकडे आधी जायला पाहिजे, त्यांनी सांगितलं स्पेशालिस्टकडे जायला पाहिजे. हा एक महत्वाचा फरक जाणवतो वैद्यकीय पेशामध्ये की आम्ही कमीत कमी तपासण्यांमध्ये, कमीत कमी औषधामध्ये, कमीत कमी हॉस्पिटल टाळण्यासाठी प्रयत्न करून पेशंटला बरं करायचो. आता चित्र बदलत चाललंय. हा मोठा पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्र झालेलं अत्यंत मोठं. हो सर, तुमचं सोशल मीडियाशी कसं काय कनेक्शन आहे ते आम्हाला जरूर जाणून. मी खरं तर MBBS नंतर वृत्तपत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम केला. सर्टिफिकेट कोर्स राजन इन्स्टिट्यूटचा म्हणजे पुणे विद्यापीठाचा अगदी अधिकृत कोर्स मी केला. आणि त्यावेळेला मला प्रवेश देत नव्हते आणि त्यांचं कारण बरोबर होतं. कारण त्याची योग्यता पात्रता अशी 12वी पास अशी त्या कोर्सची पात्रता होती. आणि मी तर MBBS. त्यामुळे मला तिथले जे प्राचार्य होते प्रधान त्यांनी मला येऊन बोलवून सांगितलं की डॉक्टर तुम्ही MBBS आहात आणि इतर लोकांवर अन्याय आहे. तुम्ही 12वीच्या साठी जर योग्यता असेल MBBS. मी म्हटलं सर मला 12वी असं समजून तुम्ही जे काही तुमचे सगळं पद्धतीने घ्यायचं त्याच्यात जर मी पास झालो तुम्हाला प्रवेश द्या. तर मी प्रवेश परीक्षा दिली, मुलाखत दिली आणि मग मला प्रवेश मिळाला. आणि मग मी वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम शुद्ध पुरा केला. त्याच्या आधी मी काही वृत्तपत्रातून लिहित होतो आरोग्य विषय. पण त्या काळी आरोग्य विषयक फक्त प्रासंगिक केलं जायचं प्रत्येक पेपरमध्ये. आता सारखं लिहिलं जात नाही, फक्त प्रासंगिक. वर्ल्ड हेल्थ डे मग त्या दिवशी काहीतरी, डायबिटीज डे त्या दिवशी फक्त लेख छापा, इतकंच त्यावेळेला प्रमाण होतं. आणि मला असं वाटायचं की समाज प्रबोधन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी झोपडपट्टीत प्रॅक्टिस करत होतो, तिथं गैरसमजुती, अंधश्रद्धा, अपसमज, अज्ञान असण्याची शक्यता सहज होती. पण मी शहरात जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा मला तितकंच काही सुशिक्षित लोक ते तितकंच प्रमाणे अंधश्रद्धा, अज्ञान आरोग्याच्या बाबतीत आणि आजाराच्या बाबतीत. त्यामुळे आरोग्य प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटलं त्या काळी. की गैरसमजुती ज्या आहेत, अज्ञान जे आहे लोकांचे, आपण कुठेतरी घालवलं पाहिजे. म्हणून मी अनेक लेख वृत्तपत्र लिहिण्याचा प्रयत्न केला, पण ते लेख सगळे मला साभार परत यायला लागले.
आणि म्हणून समाज प्रबोधन खऱ्या अर्थाने करायचं असेल तर आपलं व्यासपीठ असणं आवश्यक आहे असं मला वाटलं. आणि म्हणून मी 1987 साली एक वेडं धाडस केलं की माझं मासिक आरोग्य नावाचं मी 1987 साली चालू केलं. जुलै 1987 सर्वांनी मला वेड्यात काढलं होतं. ज्यांना मी पहिला प्रकाशन समारंभात बोलवतो त्यांनी मला नाहीच म्हणून सांगितलं. एका प्रमुख वृत्तपत्र संपादक मला म्हणले तू खड्ड्यात झालंस, तुला जाहिराती मिळणार नाही, तुझ्या पाठीमागे स्पॉन्सर नाहीये, ते तुझं मासिक चालणार नाही, आम्ही तुझ्या प्रकाशनात येणार नाही असं मला स्पष्ट सांगितलं. पण मला अभिमानाने सांगावं वाटतं माझे 400 अंक प्रकाशित झाले आतापर्यंत आणि मी 4,000 ते 4,500 वरती लेख आहे माझ्या मासिकात. आणि म्हणून मी आता माझ्याच मासिकात माझ्याच व्यासपीठात माझ्या मनासारखं आरोग्य शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यात जे मला समाधान मिळतं. वाचक वर्ग जर कमी असला तरी मला जे समाधान मिळतं ते आता मला बाहेरच्या वृत्तपत्रात लिहून मिळत नाही. आणि मग नंतर करोनाच्या काळात मला असं वाटतं की आम्हाला लिहायला पण बंदी होती, बोलायला पण बंदी होती. आणि करोनाच्या काळात तर समाज प्रबोधन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे मला लक्षात आलं की सुशिक्षित लोकात आणि अशिक्षित लोकात करोनाविषयी इतके गैरसमज होते, इतके गैरसमज निर्माण केले गेले असं मी म्हणेन की माझ्यासारखा सामान्य डॉक्टर सांगत होता की एअरबॉर्न डिसीज आहे पहिल्या दिवसापासून सांगा इट इज एअरबॉर्न डिसीज. त्यामुळे फक्त मास्क लावणं हाच एकमेव उपाय चांगला होता. पण इतकं त्याचे भीती निर्माण केली, इतकी समाजात भीती निर्माण केली, इतकं त्याच्याविषयी गैरसमजुती, त्या व्हायरस इतका तो खरंय डेथ झाल्यात हे बरोबर आहे, कुठली साथ आली कशा डेथ होतात, पण घाबरून टाकणं समाजाला हे कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. की लोकांच्या मनात एवढी भीती होती, दुसऱ्याला भेटणं, दुसरं आपल्या घरात येणं, दुसरं आपल्या घरात चहा पिण्याची सुद्धा लोकांना भीती वाटायची. साधी वर्तमानपत्र घ्यायची तरी भीती, दुधाची पिशवी घ्यायची भीती, भाजी आणायची तरी भीती, याच्यापासून पसरेल असं मला कधीच वाटत नव्हतं. आणि मला असं जेव्हा लक्षात आलं की याचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे तेव्हा मी फेसबुकवर सातत्याने वर्षभर करोना म्हणजे काय, करोना हा कसा पसरतो, करोना कोणाला होऊ शकतो, धोके का उत्पन्न होऊ शकतात, काळजी घ्यायला काय पाहिजे, इम्युनिटीची औषधं फक्त आपली शरीर प्रकृती आणि आपलं वागणं हेच आहे, कुठल्याही औषधावर विश्वास ठेवू नका. इम्युनिटी वाढणारे औषध जगात कुठे उपलब्ध नाही. हे जे बोलतात ते सगळं खोटं आहे. सातत्याने 1 ते 1.5 वर्ष प्रबोधन करत राहिलो फेसबुकवर. त्याला मला इतके फॉलोअर्स मिळाले आणि माझा एक लेख तर एवढा व्हायरल झाला की मला कल्पना पण नव्हती की हा लेख जवळजवळ मराठी वाचकांमध्ये संपूर्ण जगात पसरला, इतका तो व्हायरल झाला. पण त्यामुळे माझं समाधान काय झालं, मला प्रसिद्धी मिळायचं मला समाधान अजिबात नाही, पण समाजात जागृती निर्माण झाल्यामुळे आणि लोकांची करोनाची भीती नाहीशी झाल्याचं मला समाधान फार वाटतं. आणि मी मुद्दामून दवाखान्यात तसा वागत होतो की मी सर्व पेशंट माझे 1000च्या वरती, काही 1000च्या वरती करोनाचे पेशंट हस्तस्पर्श करून बघत होतो. मी कधी लांबून पेशंटला बघितलं नाही, प्रत्येकाच्या जवळ बसून, प्रत्येकाला हाताने तपासून, जे डॉक्टर करत नव्हते, पण मी प्रत्येकाच्या जवळ बसायचो, हाताने स्पर्श करायचो, त्याला मनोबळ द्यायचो, धीर द्यायचो. आणि हा धीर देण्यामुळे अनेक लोकांचं हॉस्पिटलायझेशन मी टाळलं. त्याचा अगदी सार्थ अभिमान आहे. कोणी त्याला त्याची दखल घेऊ नये, पण मी जे केलं ते मला जे मानसिक समाधान आहे हे शब्दात कोणी वर्तन करू शकतो. मी 4 ते 5 हजार लोकांचं हॉस्पिटलायझेशन वाचवलेलं आहे, निश्चितपणे वाचवलेलं. आणि मी त्या काळात करोनाचा काही थोडे डॉक्टर पुण्यात होते की हात लावून तपासणारे डॉक्टर पुण्यात म्हणून मी प्रसिद्ध होतो. हे सर फक्त पेशंटला हात लावून तपासतात, लांबून तपासत नाही. प्रत्येक पेशंटची धीराने बोलतात, पाठीवर हात मारतात. तुला उदाहरण द्यायची असेल तर नवरा बायको आली दवाखान्यात माझ्या की बायकोला करोना झाला होता, पण तो नवरा म्हणतो मी बायकोच्या हातचं खाणार नाही. मला इतकं वाईट वाटलं. मी त्या बायकोला म्हणतो तू करून आणि मी खाणार, त्या नवऱ्याच्या देखत मी खाणार. ह्याच्या गैरसमजुती अशा पद्धतीने मी होण्याचा प्रयत्न केला. मी करोनाच्या घरात पेशंटच्या घरी व्हिजिटला गेलेलो आहे, अनेक पेशंटच्या घरी, मी शेकड्याने व्हिजिटला गेलोय की त्यांना वाटतं मी घरी येईन का नाही, पण मी सगळ्यांच्या घरी व्हिजिटला गेलो. आणि सगळ्यांमध्ये एकाच्या घरी तर सर तुम्ही चहा घेणार का, नाही आम्हाला करोना आम्ही पॉझिटिव्ह, मी निश्चित घेणार, तुझ्या हातचाच चहा घेणार. मला भीती घालायची होती लोकांची, त्याच्यामुळे पसरत नाही मला माहिती आहे. मी एका महिन्याला सांगितलं तू लाडू केलेस लाडू पण घ्या तुझ्या हातचा, तू पॉझिटिव्ह असेल मला होणार नाही खाण्यामुळे. मला 100% माहिती आहे हा फक्त एअरबॉर्न आहे, तो हवेतूनच येणारा आहे. मी मला आठवते लिफ्टला बटन टाकताना लोक ते काडी काय लावायचे, इतक्या हास्यास्पद लोक वागत होती. ते बघून मला इतका संताप व्हायचा तुला सांगतो की मला असं वाटायचं समाज प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक. आणि मी लेख लिहिलेले कधी पेपरवर छापले गेले नसते, कारण मी स्पष्ट लिहित होतो आणि सत्य कथन करत होतो. हे कोणी छापणार नाही मला पूर्णपणे जाणीव होती.
आणि म्हणून मी माझं फेसबुकचं माध्यम वापरलं आणि मला अशा सोशल मीडियाला मी धन्यवाद देतो की आमच्या पद्धतीने आम्हाला सोशल मीडियावर लिहिता येतं. हे आमचं भाग्य असं मला वाटतं. पेपरने आम्हाला प्रसिद्ध नाही दिली तरी चालेल, पण आम्ही माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणा किंवा फेस टू फेस पब्लिसिटी आहे. ही जी पब्लिसिटी आहे ही आम्हाला वृत्तपत्राची गरज नाही. काही दिवसांची परिस्थिती अशी वृत्तपत्राने जर सत्यकथन केलं नाही तर आता लोकांना कळायला लागलं. टीआरपी साठी तुम्ही काही कुठल्याही थराला जाता हे लोकांना कळायला लागलेलं आहे आणि करोनाच्या काळात निश्चितपणे कळायला लागले. हे सोशल मीडिया चांगलं माध्यम असून ते अब्यूज होता कामा नाही. तसे होईल का काय असे टीव्ही माध्यम तसं होईल का अशी परिस्थिती. पण रियालिटी शो किंवा सिरियल बऱ्यापैकी चालतात, पण न्यूज बघणं काही लोक बंद करतील इतकी परिस्थिती निर्माण झाली. हे कुठेतरी मीडियाने थांबवायला पाहिजे. वृत्तपत्रातून सत्यकथन केलं पाहिजे. मी वृत्तपत्रिका अभ्यास करून शिकलेलो आहे. तुम्ही जेव्हा असं म्हणता की न्यूज जर एक्सक्लुझिव्ह नसेल त्याला कुठल्या पानात पहिली बातमी, पहिल्या पानात, याला काही शास्त्र आहे. तुम्ही फक्त बरे झालेले लोक कधीच लिहित नव्हतात पेशंटचं. एवढी संख्या वाढली, इतकी संख्या वाढली, इतके मृत्यू. ही नकारात्मक पत्रकारिता कुठेतरी थांबायला हवी होती. बरोबर. आणि म्हणून मी फेसबुकच्या माध्यमातून मी पत्रकार असल्यामुळे आणि लेखक असल्यामुळे डॉक्टर असल्यामुळे आणि अधिकृत लिहित असल्यामुळे पुढाकार घेतला. मला लोकांनी नावं ठेवली तरी चालतील, सत्यकथन करण्याचा माझा हक्क आहे आणि तो मी करणार. मला डॉक्टरांनी पण काही लोकांनी नावं ठेवली, पण मी सोडलं नाही. पण आज समाजात त्यामुळे जागृती निर्माण झाली. मी एकटा त्याला कारणीभूत असं म्हणत नाही, पण काही प्रमाणात मी निश्चित कारणीभूत आहे. आणि मला हे अनेक लोकांनी भेटून सांगितले की सर तुमच्यामुळे आमची भीती गेली. याचं जे समाधान मला लाभलंय ना, हे समाधान कुठल्याही प्रसिद्धीने, कुठल्याही पैशाने, कुठल्याही मिळणार. हे जे मला समाधान आहे आणि हे समाधान मला असंच मिळू दे एवढीच माझी इच्छा आहे. मी समाज प्रबोधन कायम करत राहणार. आणि आरोग्याची माहिती जी आहे ती का आमच्या पेशवर पण मी ठीक केलेली. जे चुकतं ते चुकतंच आहे. सत्यकथन करायचं, घाबरायचं नाही. हे मी लिहितोय, त्यामुळे डॉक्टरांकडूनच माझ्यावर टीका होत असली तरी मी लिहिणार आहे. पण माझी पेशंटची कन्सर्न, आय एम कन्सर्न विथ पेशंट, आणि त्याच मला समाधान आहे. खूप छान सर माहिती दिलेली आहे. तर सर, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी या कार्यक्रमात तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी पण आभार मानतो आपले मला बोलवल्याबद्दल. एक सामान्य फॅमिली डॉक्टरला आपण बोलवून जे आज दाखवलं की फॅमिली डॉक्टर पण काही करू शकतो, हे जे आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपला पण आभार. धन्यवाद सर. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर दिलीप देवधर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. विषय होता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. मुलाखतकार स्वाती बन्नी. श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण आणि मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी, नवी कहाणी, आजी आजोबा नित्य सांगती, गाती हसती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी. अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.